दोघांनी पण एकदम बोलायचं ना? हा तर बोला 1 2 3 स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या मुंबई गिरकी युट्यूब चॅनल वरती. बोल. अहो काय नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या मुंबई मुंबईकर गिरकी युट्यूब. काय बोली काय नाव माहित नाही, गडबडते. व्हिडिओ टाकले. तर बोल आता पुन्हा. तर स्टार्ट. तू आता बोल, तू बोल. ती काय बोलते बघूया चला. बोल 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 आता सगळ्यांना की नमस्कार मित्रांनो, चल लवकर पुढची तुम्ही हे व्हिडिओ टाकायचे नाही. हा चल पुढची व्हिडिओ. बोल बोल स्टार्ट. तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आमच्या युट्यूब चॅनलवर. कुठल्या आमच्या युट्यूब चॅनल कुठल्या? थांबा तुम्ही हो जरा थांबव. पुन्हा तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आमच्या मुंबईकर या युट्यूब चॅनलवर. तर आज आमच्या लग्नाला होतोय 1 महिना कंप्लीट. किती? 1 महिना. 1 महिना कंप्लीट होतोय आमच्या लग्नाला. आज तारीख आहे 12/6/2023. आमचं लग्न झालं होतं 12/5/2023. तर बरोबर आज 1 महिना कंप्लीट झालाय मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलोय मी. हिची आता आपल्या व्हिडिओमध्ये रिॲक्शन ऍक्शन या सगळ्या इथून पुढे आता सध्या चालू झालायच आहे. तर आता इथून पुढे आपल्या सगळ्या बऱ्याचशा ब्लॉग मध्ये हे असणारच आहे. म्हणून आज हिच्यापासून स्टार्ट करणार होतो. हिला शिकवते, बघितलंच तुम्ही किती ना जरा बोलायला. तर ते शिकेल हळूहळू. माझीच बायको आहे तर शिकणार. मुंबई गिरकीची मिसेस शिकणारच आहे ती. तर तिचं नाव आहे, सगळ्यांना कोणाला माहित नसेल तर आता सांगतो. तुझं नाव काय आहे? अवनी आकाश कांबळे. अवनी आकाश कांबळे. तर असं हिचं नाव आहे. आणि 1 महिना झाला मित्रांनो. आज सेलिब्रेट करायला पाहिजे होतं, पण घरी आम्ही का सेलिब्रेट करत नाही, कारण माझी सिस्टर एक बाहेर आहे आणि अंधेरीला आम्ही जॉबला जातो, विरारला राहतो आम्ही. त्याच्यामुळे अंधेरीला जॉबला जातो. तिकडनं येणं जाणं, अजून पप्पा पण अजून कामावरून आलेत नाही आणि एक सिस्टर पण अजून कामावरून आली नाही. तर त्याच्यामुळे आम्ही तो सेलिब्रेट करत नाहीये. कारण सगळे हजर पाहिजे तर एन्जॉय येतो, मजा येते, जरा आनंद वाटतो सगळे असले की. म्हणून आम्ही तो सेलिब्रेट करत नाही. 1 महिना झालाय, पण खरंच खूप भारी वाटतं 1 महिना झालाय. म्हणून मी ते 1 महिन्यामध्ये हिला काय वाटलं, की कसं वाटलं लग्नाचं, हे क्वेश्चन मी तिला विचारणार आहे. ठीक आहे. तर आपण मित्रांनो आज हिला क्वेश्चन विचारणार आहोत, 1 महिन्यामध्ये काय काय झालं किंवा तिच्या मनाला काय वाटलं, तिला काय वाटलं, हे सगळं आपण आता विचारणार आहोत. तर स्टार्ट करूया आपण आपल्या क्वेश्चनला आणि ही आन्सर देणार आहे त्या प्रश्नांची. मी पण तुम्हाला काय काय मला वाटलं ते पण तुम्हाला सांगणार आहे मी या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तर मग स्टार्ट करूया. तुला पहिला प्रश्न विचारतो. नाही, पहिला प्रश्न विचारत नाही आधी. मी सेलिब्रेट करणार नाही, पण जरा पेस्ट्री आणली. तर पेस्ट्री आणली तिच्यासाठी मी. हिला माहित नव्हतं, त्याच्यामुळे ती ह्याची तोंडाला हात घेतली ना. तर स्मॉल सेलिब्रेशन आहे आमचं हे. अरे बापरे. अं, हे कधी ठरलं? हे कोणी आणली? तर काय बोलतात ना, मी काय रे ओ मस्त. तर मित्रांनो इकडे हिला आणली पेस्ट्री मी. सगळे आहेत घरी, सगळे घरी नाही आहेत. माझी सिस्टर आहे, मम्मी आहे, पण आमच्या छोट्या नंदाई आहेत, आई आहे. तर आम्ही आता ही पेस्ट्री आणली बघा चॉकलेटची. तर मी बरोबर पाहिजे तुला, तिनं बोलवलंय मला. तर अशीच माझ्यावर प्रेम करत राहा सदा. आणि 1 महिन्यापासून बरे चांगले दिवस गेले. त्याच्या पुढचे दिवस मला माहित आहे चांगले जातील, असे आपण नवऱ्याने तीच आशा बाळगायची असते की आपले बायकोसोबतचे दिवस चांगले जातील पुढचे. ते आपल्याला माहित असतं. छान आहे ताई. हे आता पैसे आम्ही ठेवायला देतोय. तर अशा तऱ्हेने थँक्यू. थँक्यू बोलली जाईल मला आपल्यापासून. तुझी झाली जरा की विचारा.
सोपे सोपे क्वेश्चन विचारा म्हणतो. तर आता सोपे सोपे क्वेश्चन जे मला वाटतंय ते काही प्रश्न विचार त्याचे आन्सर द्यायचे ना. तर मित्रांनो असा हिला पहिला क्वेश्चन विचारतोय की तुझं ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी तुझ्या म्हणजे तुझी सिच्युएशन तुझ्या मनाची सिच्युएशन काय होती किंवा तुझ्या मनाला काय आवडत होतं ज्या दिवशी तुझं लग्न होतं मी तुला घ्यायला येणार होतो लग्न करून तर त्या दिवशी तुला काय वाटत होतं त्या दिवशी हम्म, खरं खरं सांगायचं आहे सगळं हा. म्हणजे तुला काय वाटत होतं. भीती तर वाटत होती. हम्म, आपला 9 तारखेला साखरपुडा झाला. हम्म, त्या दिवसापासून तर भीती वाढतच राहिली की बाबा झालं एंगेज, हा कुठेतरी अडकलं गेलंय असं वाटलं काहीतरी. आणि अजून लग्नाच्या दिवशी सगळं धावपळीत झालं. मग जरा गडबड होती आणि भीती पण वाटत होती. आणि ही फॅमिली सोडून दुसऱ्या फॅमिलीत जायचं होतं आपल्याला. दुसऱ्या फॅमिलीत जायचं होतं तर ते प्रश्न वेगळे होते माझ्या मनात. आणि आपली फॅमिली सोडून दुसऱ्या फॅमिलीत जायचं म्हणजे काय बोलतात ना ते आता शब्द नाही येतात. तेव्हा घाबरलेली मी. लग्नाच्या दिवशी तर धावपळ सगळी गडबड झाल्यामुळे खूप घाबरलेली. आणि म्हणजे सगळे कार्यक्रम आमचे धावपळीतच झाले, सगळे गडबडीत झाले. आणि येताना घाबरलेली, खूप घाबरलेली. तर खूप घाबरली ते खूप घाबरली. तर मी असाच प्रश्न विचारतो तुला की तू त्या दिवशी लग्न झालं मी तुला ज्या दिवशी खरोखर तुझ्या मंडपात आलो मी लग्न त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर काय म्हणजे हास्य होतं की रडायला येत होतं की काय वाटत होतं रडायला येत होतं. म्हणजे मी तुला एवढं आणायला येणार तुझं लग्न होणार आहे माझ्यासोबत हा, पण हिचं लग्न होणार आहे माझ्यासोबत पण तुला असं आनंद वाटला नाही का कधी. आनंद वाटला पण ते आनंदाश्रू पण होते, आनंदाश्रू पण होते आणि भीती पण वाटत होती ना, कारण आपल्याला आपलं घर सोडून दुसऱ्या घरात जायचं होतं ना. अच्छा मग मी तुला असा क्वेश्चन विचारतो की ज्यावेळी आपण तुझ्या घरातून संध्याकाळी सगळा कार्यक्रम झाला कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपण जेव्हा निघालो तुझ्या घरातनं त्यावेळी तुला काय वाटलं की म्हणजे तेव्हा मनात काय वाटत होतं तुझ्या मनात काय चाललं होतं की आता मला दुसऱ्या फॅमिलीमध्ये जाणार आहे मी आणि मग माझं तिथे कसं मला जमेल की नाही हे सगळे क्वेश्चन तुझ्या मनात होते की नाही? हा, भरपूर. वरात वगैरे आमची निघाली, सगळं झालं. खूप रडले मी. आणि आपल्या फॅमिलीला सोडून येणं म्हणजे खूप म्हणजे काय बोलतात ती खूप वेगळीच गोष्ट आहे ती. ती सांगूच शकत नाही कोणी. आणि नंतर मग आम्ही जवळ जसं सासरी येत होती वाट, मग तसं म्हणजे एक वेगळाच आनंद पण होता की नवीन घर, नवीन फॅमिली, परत नवीन मेंबर्स भेटणार होते, परत त्यांची मनं वगैरे काय सगळं काहीच माहीत नव्हतं. मग ते सगळं जाणून घ्यायचं होतं, तेही प्रश्न मनात होते. मी मित्रांनो माझं सांगतो ज्या दिवशी तर लग्न झालं आमचं आणि मी त्या घरी गेलो आणि लास्ट पाया पडून घरातनं निघतात त्यावेळी खूप रडत होती. ठीक आहे ऑफकोर्स म्हणजे सगळ्यांना रडायला येणारच आहे की प्रत्येक मुलगी घर सोडून येत असते आपले दुसऱ्याच्या घरी येणार असते राहायला. एवढं आपल्या घरी म्हणजे आपण जरी विचार केला की आपल्या घरातनं आपण दुसरीकडे राहायला गेलो तरी आपल्या मनाला किती वाईट वाटतं तसं तिच्या मनाला सुद्धा वेदना होत होत्या त्या दिवशी. पण मी असा स्माइल देऊन खुश होतो कारण माझं लग्न फायनली कम्प्लीट झालं होतं. आणि असं म्हणजे एकदा लग्नाची तयारी चालू झाल्यापासून ते लग्न कम्प्लीट होईपर्यंत खूप टेन्शन होतं मला. तर ते पूर्ण फायनली कम्प्लीट झालं होतं लग्न त्या दिवशी. आणि संध्याकाळी ज्यावेळी हिच्या घरातनं लास्टला आम्ही पाया पडून देवाच्या निघालो त्यावेळी खूप रडत होती. आणि रडताना एक गोष्ट झाली की ही रडत होती ना म्हणून मला पण रडायला येत होतं. मित्रांनो ते मी हिला फुल इग्नोर करत होतो की ज्यावेळी ही तिच्या आई वडिलांना भेटताना रडत होती. पण रडता रडता मी इकडे हिच्याकडे बघत नव्हतो मी असा इकडे इग्नोर करत होतो पूर्ण. हिला म्हणजे जेणेकरून मला रडायला येऊ नये म्हणून. तर खरंच मला पण खूप वाईट वाटत होतं की मी एका मुलीला घेऊन चाललोय असं म्हणून मला वाईट होत होतं. मला त्याचं रडायला येत होतं की त्याचं वाईट वाटत होतं की मी एखाद्या आई वडिलांची एका मुलगी किंवा भावाची बहीण मी एका घरातनं नेतोय माझ्या घरी आणि ती आज रडते आणि असं त्याच्यामुळे मला वाईट होतं आणि मला रडायला येत होतं म्हणून मी इग्नोर करत होतो. पण ज्यावेळी घरातनं बाहेर आलो आणि नंतर मग ओके झालो की ठीक आहे बाबा आता ते होणारच आहे. तर मग ओके आहे मग निघालो आम्ही तिकडनं. तर तुला आता असा प्रश्न आहे की त्या दिवशी तू गाडीमधून आपण आलो आमच्या घरी तर तू घरी आलीस तेव्हा आमचे म्हणजे कसं वाटलं तुला आमच्याकडचं गाव किंवा आमची वाडी कशी वाटली तुला? पहिलीच
आम्ही गेलो, उतरलो. सगळ्यात अंधारच होता पहिला. आम्ही रात्री पोचलो. आमची वरात रात्री गेली म्हणून आम्हाला काही समजलंच नाही. मला तरी काहीच समजलं नाही. मग रात्री आमचे कार्यक्रम होते, नमन वगैरे होतं. नमन वगैरे झालं. भरपूर थकलेलो पण खूप एन्जॉय केला. नमन वगनाट्य खूप छान प्रकारे सादरीकरण केलं ते बघितलं. आणि नंतर मग सगळे कार्यक्रम, लग्नानंतरचे जे कार्यक्रम असतात ते झाल्यावर आम्ही नंतर मग दुसऱ्या मॉर्निंगला जेव्हा उठली तेव्हा मग ते सगळं गाव दिसलं. आवडलं, छान आहे, मोकळं आहे एकदम. म्हणजे आमच्यापेक्षा वेगळंच आहे जरा तरी. इकडे छान मोकळं आहे, घर पण छान आहे, मोठं आहे. आवडलं मला. तर मित्रांनो माझी बाजू सांगतो तुम्हाला. तर मला अक्षरशः कंटाळा आलेला कारण ते एवढी गरमी होत होती आणि मी तो सूट घातलेला आणि फुल गरमी होत होती मला आतमध्ये. आणि पण हे चुकीचं आहे ना. चुकीचं हे आहे. एकाच दिवशी करायचं, एकच एकाच दिवस दिवशी असतं ना, करायचं. मग एक दिवस ऍडजस्ट करावं लागतं. नाही, एकाच दिवशी करायचं असतं मित्रांनो, पण एन्जॉय पण म्हणजे असतो तो. गरम होत होतं मला आणि मी भिजलेले पूर्ण शर्ट मला पण मी पण घातलेली ना हो, साडी. हो साडी घातलेली. तर असं झालेलं. आणि रात्री कसं आमच्याकडे आधी 2-3 दिवस लग्न होती, 2 लग्न होती, त्याची कंटिन्यू जागरण होती. आणि त्या दिवशी खूप जागरण म्हणजे खूपच 2-3 दिवस आधी जागरण झाली, नंतर माझं लग्न होतं. सो रात्री कार्यक्रम वगैरे असल्या कारणाने लेट पर्यंत जागा राहावं लागलं. मी अक्षरशः असं डुलक्यात येत होतो. तरी सुद्धा फायनली आमचं 2-3 वाजता आमचा सगळा कार्यक्रम आटोपला. नंतर मग ते सगळं पुढचं घरचे जे असतात रूढी परंपरेनुसार कार्यक्रम, ते माळ्यावरती जाणे वगैरे, ते सगळे नंतर पार पडले. अशा तऱ्हेने आमचं त्या दिवशीचा लग्नाचा कार्यक्रम पूर्ण झाला. तर तुला मी आता असे क्वेश्चन विचार, लग्नापर्यंत आपलं कम्प्लीट झालंय, तर तुला आता असा क्वेश्चन विचारतो. लग्न झालं, तू गावी, तुला म्हणजे कामं करताना किंवा आता तुला कसं मी यांना आवाज देऊ किंवा कोणाला काय म्हणू, ह्याच्याबद्दल तुला काय वाटलं? म्हणजे तू तो कसं मोठा ठरवलं? जोकच आहे. तो हा. मोठा जोकच आहे. सगळ्यांच्या बाबतीत तो होत असेल. माझं पण तेच झालं. मी दुसऱ्या मॉर्निंगला उठली आई, परत माझ्या त्या 3 नंदा आहेत त्या ओळखीच्या होत्या, परत काकी वगैरे त्या सगळ्या ओळखीच्या होत्या, घरातले सगळे ओळखीचे होते. पण दुसऱ्या दिवशी ज्या लेडीज आल्या, जे म्हणजे आमचं लिंबाचं न्हाणं वगैरे काही होतं, म्हणजे कार्यक्रम होते आमचे, पदर चढवायचं वगैरे ते होते. हळद उतरणीचा कार्यक्रम होता. आमच्या घरी पूजा असल्यामुळे हळद उतरणी केली. मग त्या दिवशी बायका आल्या. मग मी आवाज काय देऊ, तर आईंना असंच विचारलं की आवाज काय देऊ. तर आई बोलल्या की सगळ्यांना आईच म्हण. आणि आमच्या ताई पण होत्या, त्यांना पण विचारलं की ह्यांना काय आवाज द्यायचा. तर त्या बोलल्या की आईच. मग मला तर काय तेवढं, मग मी सगळ्यांना आईच बोलत गेली. आणि जे वयस्कर दिसले त्यांना बाबा बोलत गेली. जे असेच नॉर्मल म्हणजे मुलांसारखे दिसले त्यांना भाऊ बोलली. बस. गुड गाय. तर हुशार आहे ही तशी. सगळ्याच वेळी हुशार होतात लग्नानंतर. तर काय एकदा समजलं कोणाला काय आवाज द्यायचा तर ते आवाज देतात. पण कन्फ्युज झालेली मी. हा. तर मग तुला आता कसं वाटतं इकडे, की तिकडची माहेरची आठवण येते, की लग्नानंतर आली होती आठवण, कधी रडायला आलेलं, की असं कधी झालं का तुझ्यासोबत? आलेली. दुसऱ्या दिवशी जेवण बनवायला गेलेली. म्हणजे दुसऱ्या दिवशी पूजा होती, आमचा नैवेद्य लागतो. मग त्यावेळी मला चुलीवर मी जेवण करते, सवय आहे, पण असं कंटिन्यू चुलीवर जेवण करायची सवय नाहीये. तुम्ही बघितलंच असेल आमचा भाकरीचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी चुलीवर भाकऱ्या थापतेय. मग तिथेच आम्हाला म्हणजे त्या दिवसापासून सवय लागली की आपल्याला म्हणजे ठरवलं मनात की हा बाबा आपल्याला चुलीवर करायचं जेवण. तर त्यावेळी जरा माहेरची कुणकुण लागली, कारण माहेरी आमच्या गॅस वगैरे आहे. मग तिकडे जरा काय म्हणजे वाफ वगैरे लागली, काय अंग गरम वगैरे झालं, थोडं जाळ वगैरे झाला, तर मम्मी लगेच साईडला करायची की नाही मी करते म्हणून. तर ती आजी वगैरे असायची, आजी बोलायची हा नाही मी करते, तिला नको करून देऊ. मग त्यावेळी असं झालं की नाही तू आहेस ना, तू इकडे आलीस ना, तर तुला करावं लागेल. मग ते एक स्ट्रॉंगनेस पण आला आणि करायची हिंमत पण वेगळी आली. आणि मग ते आपसूक जमायला लागलं. त्यावेळी जरा माहेरची आठवण आली. बस. ओके. मग तुला आता मुंबईत, गावावरून आपण मुंबईत आलो, तर मुंबईत कामं करताना वगैरे कसं वाटतंय तुला आता? म्हणजे तू रोडलीस का, म्हणजे तुला आता बरोबर वाटतंय का, की अजून पण आठवण येते तुझ्या घरच्यांची? हा, आता थोडंफार आम्ही इकडे आलेलो तेव्हा कोणी नव्हतं घरात. आम्ही दोघं आणि बाबा आणि आमच्या ताई होत्या. तर थोडंफार दुपारचं कोणी नसायचं सोबत, तेव्हा जर आठवणी यायच्या की कोण सोबत बोलायला नव्हतं, काहीच नव्हतं. आणि नंतर आई वगैरे ताई वगैरे आल्यावर आपोआप ते माझं शेड्यूल बनलंय की बाबा सकाळी उठणं वगैरे, सगळं जेवण वगैरे करायचं आईंना विचारून काय काय. आणि आईंची भरपूर मदत होते, त्याच्यामुळे
रुळलं जात आहे. म्हणजे अशी आठवण नाही होत आहे आणि अशी कसली कमतरता नाही वाटत आहे. आठवण तर येणारच, आपसूक येणार. ती माहेर आहे, माहेरचे आई बाबा भाऊ वगैरे त्यांचा कॉन्टॅक्ट असल्यामुळे जास्त आठवण येत नाहीये, पण आठवण येते. तर तू वटपौर्णिमेला तुझ्या घरी गेली, तर तुला घरी आधी मला विचारलं होतं की किती दिवस जावं. तर मित्रांनो, मुलींचं कसं असतं की माहेरी जायचं असेल ना तर एक वेगळी ओढ असते, ती असावीच, कारण माहेर माहेर असतं शेवटी. तर हिने आधीच मला विचारलेलं की मी किती दिवस राहायला जावं. मी म्हणलो जा, तुला किती दिवस राहायला जायचं तेवढं जा. तर 4 दिवस ठरलं होतं, पहिले 3 दिवस ठरलं होतं जायचं. नंतर मग परत मग राहायचं होतं हिला थोडं एक्स्ट्रा, ते मनातच होतं. तर मग बोललो चल राहा 1-2 दिवस एक्स्ट्रा आणखी. मग 1-2 दिवस एक्स्ट्रा राहिली. तर म्हणजे मला असं माहेरी जायचंय एवढंच, आणि तो वेगळाच हॅपीनेस झालेला मला. आणि यांना विचारल्यावर तर हे बोलले की राहायला जा म्हणून. ठीक आहे, मग अजून जास्त म्हणजे काय बोलतात ते, खूप खुशी झालेली मनात. आणि निघालो आम्ही, तिकडे पोचलो, माझी बहीण वगैरे आलेली, माझी भाची आलेली. मग खूप एन्जॉय केला. भाऊ भेटला माझा, मम्मी पप्पा भेटले, एरियातले सगळे भेटले. तर त्यांना भेटून खूप मस्त वाटलं. तर मग ठीक आहे, आता फायनली तुझं लग्न झालेलं आहे आणि 1 महिना कंप्लीट झालेला आहे. तर तू आता लोकांना म्हणजे काय सांगू शकतील की म्हणजे ज्यावेळी त्यांचं लग्न होईल, कोणाचं लग्न झालं असेल, ज्यांचं नसेल झालं त्यांच्यासाठी तू काय सांगशील? त्यांना असं सांगायचंय की तुम्ही लग्न करताय, ज्या घरी जाताय त्या घरची म्हणजे Adjustment करायला. जी जशी परिस्थिती असेल तशी ऍडजस्टमेंट करावी लागते आपल्याला. आणि ऍडजस्टमेंट केल्यानेच आपलं छान होईल आणि आपण पण हॅप्पी राहू आणि आपला पार्टनर देखील हॅप्पी राहील. एवढंच सांगू शकते. धन्यवाद. तर आपण हिला असे काही क्वेश्चन विचारले. तर मित्रांनो, खरंच लग्न ही खूप आयुष्यातली एक मोठी गोष्ट असते आणि ती माझ्या खूप महत्त्वाची आयुष्यात गोष्ट असते. महत्त्वाची मोठी गोष्ट असते. एक सगळ्या मुली अनुभवत असतील. जन्म झाल्याच्या छान नंतर, असतं. आपण मोठे झाल्याच्या नंतर ही लग्न अशी गोष्ट असते ना, जिथे काहीच म्हणजे केलं तरी अशी वाटते भीती, नाही केलं तरी भीती वाटते आणि केलं तरी भीती वाटत असते प्रत्येकाला. म्हणून ती असतेच भीती प्रत्येकाच्या मनामध्ये. तर अशा तऱ्हेने आमचं लग्न झालंय पूर्ण फायनली आणि एक महिना कंप्लीट झालाय. तर आता ही तुम्हाला काय सांगणार आहे की तर तू आपल्या आता युट्यूबवर एवढी युट्यूबवर फॅमिली आहे, सगळ्यांचा सपोर्ट आपल्या, तर मित्रांनो सगळ्यांचा आपल्याला सपोर्ट चांगला मिळतोय. तर हिला एक क्वेश्चन लास्ट इथे एंड करतोय, कारण खूप व्हिडिओ मोठी होती. तर तू आपले जे युट्यूबर आहे, आपली युट्यूब फॅमिली आहे, म्हणजे आता ऑलमोस्ट आपले 1,500 सबस्क्रायबर तर कंप्लीट झालेतच आहे. आपले व्हिडिओ जे येतात त्या व्हिडिओला चांगला सपोर्ट मिळतोय. तर तू आपल्या पब्लिकला किंवा आपल्या फॅमिलीला तू काय सांगशील? माझ्या फॅमिलीला एवढंच सांगेन की यापुढचे जे जे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये मी असेन, मी जास्त बोलेन, मी पार्टिसिपेट करेन. आणि असेच आत्ता जसं सपोर्ट करताय तसाच तुम्ही यापुढेही सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे. आणि मला आत्ता सध्या जमत नाही आहे काही, पण मी जमून येते, हळूहळू शिकते आणि शिकेन. शिकवतायत आमचे हे, तर शिकेन मी हळूहळू. ओके. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मित्रांनो, आम्ही या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक टेक केअर, केअर, लव यू लव यू ऑल, ऑल, बाय गुड बाय, नाईट. गुड नाईट.